परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कठोर कारवाईचे आदेश दिलेले आहेत। डेपो मॅनेजर वाहतूक नियंत्रकांवरती कारवाई होणार आहे। सुरक्षा रक्षकांवर सुद्धा कारवाई करण्यात येणार आहे। थोड्याच वेळामध्ये कारवाईचं परिपत्रक काढलं जाईल अशा स्वरूपाची माहिती मिळते आहे। स्वारगेटमधील बस स्थानक बलात्कार प्रकरणानंतर ही मोठी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी आवेश तांदळे सध्या आपल्या सोबत आहेत। आवेश, एकूणच सगळ्या डेपो विषयी आणि त्या तिकडच्या एकूणच कारभाराविषयी प्रश्न उपस्थित केले जात होते। ठाकरेंच्या शिवसेनेने त्या ठिकाणी आंदोलन सुद्धा केलं होतं आणि त्यानंतर आता कारवाई होताना दिसते। आपण बघत आपण सकाळपासून हा मुद्दा विचारला होता। पुण्यातल्या स्वारगेट हे सगळ्यात मोठं जे बस स्टॉप आहे, तिथं एका महिलेवर अत्याचार होतो आणि तिथल्या सुरक्षा रक्षक आणि बस डेपोला कोणाला कुठल्याही प्रकारे माहिती नसते। ज्यावेळेस माध्यमांना उचललं त्यानंतर सुद्धा परिवहन विभाग कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही। पण दिवसभराच्या नंतर आता परिवहन विभागाने निर्णय घेतलेला आहे की तिथल्या बस डेपो मॅनेजरसह वाहतूक नियंत्रक आणि सुरक्षा रक्षकावर कारवाई होणार। नक्कीच, कारण सकाळी 5:30 वाजता घटना झाली, सुरक्षा रक्षक कुठे होते हा एक प्रश्न सामान्य लोकांना पडणारा प्रश्न होता। आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा अहवाल मागितला होता। त्यानंतर कुठेतरी प्रताप सरनाईक यांनी आता थोड्याच वेळ प्रसिद्धीपत्रक काढून या तीन विभागाचे निगडीत कर्मचारी असेल त्यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत दिलेले आहेत। गुरुप्रसाद, धन्यवाद आवेश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।